हेची देवा पै मागत चरण सेवा खंडित वास द्यावा पंढरीचा सदा संग हरिदासांचा जन्म हो का भलते याती परिमी न चुके हरिभक्ती वास द्यावा पंढरीचा सदा संग हरिदासांचा नामा म्हणे कमळापती हेची द्यावे पुढता पुढती वास द्यावा पंढरीचा सदा संग हरिदासांचा पांडुरंगा करू प्रथम नमन पांडुरंगा करू प्रथम नमन पांडुरंगा करू प्रथम पांडुरंगा करू प्रथम नमन दुसरे चरण संताची या दुसरे चरण संताची या दुसरे चरण संताची जय जय माता जय जाविता माता जय जाविता माता जय जाविता ज्ञानेश्वरा करुणा करा दयाळा तुमचा अनुग्रह लादलो पावन झालो चराचरी हेची देवा पै मागत चरण सेवा खंडित वास द्यावा पंढरीचा सदा संग हरिदासांचा। अच्छा पवित्र कीर्तन सेवेसाठी आपण एकत्रित आहोत आणि आजच्या पवित्र कीर्तन सेवेसाठी जो अभंग आपण घेतलाय वारकरी संप्रदायाचा प्रचार ज्या साधून केला त्यांचं नाव आहे नामदेव महाराज आणि नामदेव महाराजांच्या अभंग गाथेतला चार चरणाचा चार कडव्याचा देवाच्या दरवाजामध्ये मागणी मागणारा अभंग आहे। विठाला अभंगावर बोलण्यापूर्वी अल्पसा परिहार आहे। आपल्या आंध्रुड नावाच्या गावी गेल्या 23 वर्षापासून राष्ट्रसंत भगवान बाबा यांच्या पुण्यतिथीच्या पर्वकालामध्ये आपण दरवर्षी हा थाटामाटामध्ये सोहळा करतात आणि त्या सोहळ्यातील आजची ही सेवा आमचे सौरभ महाराज कंसे पाटील यांच्या माध्यमातून आपल्या गावातील सगळी भजनी मंडळी या सगळ्यांच्या सहकार्यातून आजच्या कीर्तनाचं सौजन्य ज्यांनी घेतलं श्री योगेश तुकारामजी गीते यांच्या खर्चातून आणि समस्त ग्रामस्थ मंडळी आंध्रोडकर या सगळ्यांच्या प्रेमातून ही सेवा बरेच दिवसापूर्वी माझ्या पदरामध्ये पडलेली आहे। थोडंसं सकाळपासून माझी तब्येत बरी नाही। सकाळी एक काल्याचं कीर्तन होतं 10-20 समाज होता। थोडा माईक खराब लागल्यामुळे माझा आवाज पूर्ण त्या माईकने ओढून घेतला। 15 वर्ष झाले मी कीर्तन करतो पण कधी माझा आवाज बसला नाही। काय आज माझं दुर्भाग्य सकाळपासून आवाजच उकाळला नाही। 5 वाजता तर मला बोलताच येत नव्हतं, लॉकच झालं। आसाराम महाराजाला फोन केला की आता कीर्तन करणं शक्य नाही, आवाजच नाही तर कीर्तन काय, दिसायला थोडी लागते, आवाज लागतो। आवाज नसेल तर मग कीर्तन कळणार नाही, लोक नाराज होतील। मी खूप प्रयत्न केला की माझं कीर्तन नको आता, पण ते ज्यांनी सौजन्य घेतलं ते म्हटले 15 मिनिटं जरी केलं तरी चालेल, नुसते येऊन गेले तरी चालतील। महाराज आम्ही खूप 8 तासाने तुमची तारीख घेतलेली आहे, पण आता काय करावं, दुधानं अमृतच दिलं असतं पण आता ताकावर भागून घ्यावं, त्याला माझा नाईलाज आहे। शरीर आहे बघा, हे आपण काय करतो रोज 2-2 कीर्तन करतो, 1 महिना झालं त्याला सुट्टी नाही। महाराज मोह तुम्हाला नाही आम्हाला बी लागलाय, तुमचा मोह गेलाय ना आम्हाला आला। पैसे दिसतात सकाळी 1 दुपारी 1 संध्याकाळी 1, परिणामी डॉक्टरकडे गेला, डॉक्टर म्हटले महाराज तुम्ही इतकं बोलू नका, इतके कीर्तन करू नका। म्हणजे आता नसं म्हणता येणार नाही, पण भजनाशिवाय आपण राहू शकत नाही, लोकांची नाराजी आपण करू शकत नाही। त्यामुळे थोडासा आवाज बसलेला आहे, पण तुम्हाला कळतील, माझी भाषा कळेल। 1-1.25 तास जेवढा वेळ मिळेल आणि जेवढा आवाज उकलेल तेवढा मी बोलणार। तुमच्या कानापर्यंत आवाज येतोय, आता थोडंसं माफच करा मला, मी पुन्हा येणार आहे आंध्रोडला चांगला आवाज झाल्यावर।
पण आता जसं आहे तसं मान्य करून घ्या. आज आपल्या योगेश दादांनी आल्यापासून स्वागत केलं, ढोल ताशा लावला, तोफा लावल्या आणि एवढं स्वागत पाहून मलाच मनामध्ये म्हटलं देवा माऊली काहीतरी चुकलं गड्या माझ्याकडं. तेव्हा माझा आवाज बसला. माझ्या गळ्यामध्ये भगवान गडाची माळ आहे बरं का. मला भगवान बाबा गेल्यानंतर महंत भीमसिंह महाराजांनी माळ घातली होती आणि तेव्हा त्यांनी सांगितलं होतं की महाराष्ट्रातला हा पोरगा 1 नंबरचा कीर्तनकार आहे आणि तो मला भगवान बाबांचा आशीर्वाद लागलेला आहे. त्यामुळं महाराष्ट्रभर कीर्तन करतो. थोडासा आवाज बसलेला आहे पण तरीसुद्धा तुमच्या कानापर्यंत माझा आवाज येतोय. ज्यांनी सौजन्य दिलं, ज्यांनी या सप्ताहाला सहकार्य केलं, सरपंच आहेत, दुसरे ज्ञानेश्वर साहेब गीते आसारामबानी मगाशी सांगितलं, त्यांच्या पत्नी सरपंच आहेत, ते आहेत ज्यांनी आज सौजन्य घेऊन एवढा खर्च केला. मी आल्यापासून पाहतो स्वागताची माळ, तरुणी बांड पोरं आणि सामाजिक काम करतात, कार्यकर्ते आहेत. समाजाचं काम करणारं एक व्यासपीठ आमची योगेश दादा आहे, त्यांच्या माध्यमातून आजची सेवा आहे. सगळ्या आंदोडकरांना धन्यवाद देतो. आपल्या गावाला आमचे थावरे अण्णा ज्यांनी गाथा पारायण समाजाला तुकोबारांच्या वचनानं पवित्र करणारं गाथा पारायण आमच्या थावरे अण्णांनी केलेलं आहे बरं का. पितृतुल्य आहे आणि त्यांचे चिरंजीव आमचे माऊली, आमचे गुरुबंधू आळंदीला कार्तिकी वारीमध्ये 1 नंबरचा सप्ताह आमचे माऊली करतात. असे आपल्या गावचं भूषण आहे. आणि या सगळ्यांच्या माध्यमातून आपण सगळी ग्रामस्थ मंडळी आंदोडकर 1 वर्ष काल्याचं कीर्तन केलं होतं मी विभीषण महाराजांनी, बरोबर आहे. काल्याचं कीर्तन मला करायला लावलं होतं. ते कीर्तन ऐकल्यावर तुम्हाला आजचं ऐकू वाटणार नाही, तरी आवाज बरोबर नाही, पण तरीसुद्धा मी आलेलो आहे आपल्या गावाला. म्हणून अगदी सगळ्या गावकऱ्यांना आज कीर्तन साथीला हे उद्धव बापू आले, जोरात टाळी वाजवा त्यांच्यासाठी. महाराष्ट्राचा पहिल्या चालीचा बादशाहचे महाराष्ट्र. कीर्तनातली पहिली चाल कशी म्हणावी, आमच्या उद्धव बापूसारखी म्हणावी. काय चाल महाराज, मगाशी असं वाटत होतं स्वर्गातले गंधर्व आले की काय गायला हो, म्हणून तर तुम्ही त्यांच्या डोक्यावर पुष्पवृष्टी केली. आमचे उद्धव बापू शिंदे गुरुजी, त्यांना आम्ही बापू म्हणतो. उद्धव बापूंना वंदन. त्यांचे शिष्य गणेश महाराज, तुम्हालाही माझं वंदन. आपल्या या पठार भागातला किंबहुना डोंगर भागातला घाटावरचा आवाजाच्या प्रमाणाच्या चालीचा बादशाह म्हणजे हा विभीषण महाराज. वकाटे कीर्तनही करतात, चालीही म्हणतात. आता 1-2 प्रमाण तुम्हाला पुढे ऐकायला मिळतीलच. जे विभीषण महाराज आहेत. आपण सगळे ग्रामस्थ मंडळी, कार्यकर्ते, गुणीजन, माऊली आहेत, आपण सगळे गायक आहात. आपल्या कार्यक्रमाला यावर्षी मृदंगाचार्य आमचे आसाराम महाराज साबळे, जोरात टाळी वाजवा. आपल्या भागामध्ये भूम तालुक्याच्या पलीकडून, त्याला भूमच तुम्हाला भूम तालुक्यामध्ये ज्ञानदीप वारकरी शिक्षण संस्था, ज्ञानाचा दीप लावणारी अशी विद्यार्थ्याला उजळून टाकणारी वारकरी शिक्षण संस्था निर्माण झाली. आणि आसाराम महाराजांनी गेल्या वर्षीपासून संस्था उभी केली. एक 25 विद्यार्थी यावर्षी आणि पुढच्या वर्षीचे 100 विद्यार्थी फायनलच झाले. 100 मीच त्याच्यात 20 विद्यार्थी दिले. कारण अशा पक्वाच्याकडे नाही, मग कोणाकडे टाकायचे. ज्याला काही येत नाही त्याच्याकडे पोरं टाकू नका. आसाराम महाराजाकडे नक्की टाका, कारण ती तयार होतं आणि पोरं पखवाज वाजवतात. अशी ज्ञानदीप वारकरी शिक्षण संस्थेचे संस्थापक आसाराम महाराज साबळे फार गोड महाराज. पखवाज ऐकत राहावा. परराज्यात परसंस्कृतीमध्ये ध्रुपद वादन करावं, सोलो वादन करावं. पंडित केशव गुरुजी जगदाळे यांच्याकडे अध्ययन करून महाराष्ट्रभर टॉप 10 जे मृदंगाचार्य आहेत त्याच्यातलं पहिलं नाव म्हणजे आसाराम महाराज महाराज आहेत. आज योगायोगानं उद्धव गुरुजींच्या भजनासाठी, आपल्या कीर्तनासाठी आमचे वैभव दादा आळंदीमध्ये तबल्याच्या बाबतीमध्ये चांगलं नाव झालं. मी पाहतो आज मी भरपूर गायला असतं तुम्ही असल्यामुळे, पण आता आवाज नाही. आमचे वैभव दादांना वंदन. त्यांच्या संगतीत काही मंडळी आहेत, पेटीवादक आहेत. आमच्याबरोबर अक्षय महाराज आमचे लहाने बंधू आहेत. सगळ्यांना वंदन करतो. आमचा आदित्य आहे, समोरून दुसरे शूटिंग करणारे आहेत, राजा पंढरीचा. या सगळ्या चॅनलवाल्याला धन्यवाद. आपण सगळी गावकरी मंडळी, बहुसंख्य मातृवर्ग, सगळ्या गावाला धन्यवाद. अभंगाला, कीर्तनाला सुरुवात करतो. लक्षपूर्वक ऐका. विठाला आपल्या
सप्ताहाचे जे 7 दिवस झाले, वेगवेगळे कीर्तनकार येऊन गेले. आजचा जो दिवस असतो तो मागणीचा असतो. उद्या भगवान त्याचा काला देत असतो आपल्याला. तुम्ही जे 6 दिवस अन्नदान केलं, सौजन्य दिलं, गावकऱ्यांनी जे तन मन धन दिलं. हरी महाराज कुठे? हरी महाराजांना पाहिलं नाही, मागाशी येताना पाहिलं होतं. आमचे हरिभाऊ महाराज काळे काळे, त्यांच्या आईचा कार्यक्रम मीच, माझ्याकडून त्यांचं प्रेम आहे, फार गोड गातात. अशी सगळी मंडळी बरं का. आपल्या सप्ताहाची परंपरा आहे. काल्याच्या आदलीचं कीर्तन म्हणजे मागणीचं कीर्तन. आज देवाच्या समोर मागणं मागावं ही सिस्टीम आमच्या बाबूबाईची आहे. जय महाराष्ट्र. त्याच्या गावात माझं काल्याचं कीर्तन त्यानंच घेतलं. त्यांच्या गावातही काला आहे माझं, तांदूळवाडीला. फार सुंदर सिस्टीम. मुसलमान व्यक्ती पण हिंदू धर्मात असल्यासारखं वाटतो महाराज. मागणीच्या दिवशी देवाच्या समोर मागणं मागावं. आमचा युवराज दादा आलाय पारगावरून, अशी राहिलेली घेत राहतो बरं. काय 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 उद्या काला आहे आणि काल्याच्या आदल्या कीर्तनकारानं देवाच्या समोर मागणी मागितली पाहिजे. हे बघा, ज्येष्ठ मदच घेऊन आले आता. विठाला विठाला आजच्या दिवशी मागणी मागा. आणि या अभंगाद्वारे नामदेव महाराजांनी मागणं मागितलेलं आहे. कधीच कुणाजवळ मागत नाही त्याला साधू म्हणावं, कायम मागत राहतो त्याला मनुष्य म्हणावं, आणि कायम मागायला लावतो त्याला देव म्हणावं. किती पैसा जवळ असू द्या, किती ठेवायला जागा नसू द्या, 50 वर्षाची आमदारकी असू द्या, तरी 5 वर्षाला तुम्हाला हात जोडतो, मला द्या. महाराज असू द्या, मागतो तुम्हाला. का मागतो बरं? मागणं माणसाचा स्वभाव. कायम मागत राहतो तो मनुष्य. श्रीमंत असू द्या, गरीब असू द्या, खाण्याची पंचायत असू द्या, काय खावं याची पंचायत, जो कोणी असेल मनुष्य मागत राहतो. कायम मागतो तो मनुष्य आहे, मागायला लावतो तो देव, आणि कधीच मागत नाही तो साधू आहे. साधू जर मागत नाही तर मागणीचा अभंग कसा तयार झाला? मग तुमचं बोलणं उचित ठरणार नाही. तर त्याचं उत्तर आहे, मागण्यासाठी साधू मंदिरात नाही गेला, मग देवच साधूच्या घरी आला. साधू मंदिरात गेला नाही, साधूनं भक्ती अशी केली की विश्वाचा मालक त्यांच्या दरवाज्यात आला. आपल्या महाराष्ट्रामध्ये खाली गंगाखेड नावाचं गाव आहे. त्या गंगाखेडला एक दिंडी भजन करत करत गेली होती. ऐका ऐका. आणि त्या दिंडीमध्ये भजन ऐकून एक जनाबाई नावाची पोरगी त्या गंगाखेडची आपल्या बापाला म्हटली, बाबा मला या दिंडीमध्ये जायचं. बापाला वाटलं आई नाही मुलीला, म्हणून बापानं त्या पोरीला दिंडीमध्ये नेलं. लक्ष देऊन ऐका. दरमजल दरकोस करत ती दिंडी पंढरीला पोहोचली. आसाराम महाराज माऊली. आणि दिंडी पंढरीला गेल्यावर ती जनाबाई नावाची मुलगी दर्शन रांगेला बागेला लागली. दर्शन करत देवाच्या समोर आहे. जसा पांडुरंग पाहिला तसं बापाला म्हटली, बाबा हा देव आहे? हो जना. यालाच पाहायला लोक येतात? हो ग जना. बाबा तुम्ही जा गावाला, मला यालाच बघायचं. पहिली मुलगी बरं जगात. देवाला पाहिलं आणि बापाला म्हटले तुम्ही घरी जा. असा कोणताच बाप मुलीला सोडून जात नाही बरं. बापाचं मुलीवर फार प्रेम असतं. जेवढ्या मुली इथं कीर्तनाला आहेत त्या सगळ्या मुलींना ऐका, कितीही तुम्ही श्रीमंताच्या घरी नांदायला गेला तरी तुमचा बाप कधीच तुम्हाला विसरत नसतो. कारण त्याच्या हृदयात एक स्पेशल कप्पा मुलीचा असतो. बापाचं मुलीवर विशेष प्रेम. बाप म्हटला सर असेल कुठं? मंदिरात. झोपशील कुठं? मंदिरात. खाशील कुठं? मंदिरात. नाही ग, एकादशीचा मुक्काम केला, द्वादशीचा केला, काल्याचा केला,
पोरगी ऐकत नाही. पोरी एकच म्हणते मला देव पाहायचं, तुम्ही जा. बापानं काय केलं? बाप हुशार होता. जरा बापानं हुशार बना. काय केलं? आपल्या पोरीचा हात नामदेव महाराजांच्या हातात दिला आणि बिनधास्त बाप निघून गेला. एक वाक्य माझं ऐका, तुम्हाला काही जीवनात करता नाही आलं तरी चालेल, पण तुमच्या मुला मुलीचे हात सज्जनाच्या हातात नक्की द्यावा. राष्ट्रसंत भगवान बाबांच्या विचाराच्या हातात हात द्या, तुकोबारांच्या गाथ्याच्या हातात हात द्या, ज्ञानेश्वरीच्या हातात हात द्या. तुम्ही जर तुमच्या पोराला हात चांगला दिला नाही, मग तुमची पोरं दारू पिल्याशिवाय राहणार नाही. तुमच्या गावात जवळजवळ भरपूर सैनिक आहेत महाराज. या मायबापानं आपल्या पोरांचे हात देशासाठी दिले महाराज. भाग्यवान मायबाप आहेत महाराज, हे देशासाठी आपली मुलं देतात. फार गोड आहे. आपला हात सज्जनाच्या हातात द्या, साधूच्या हातात द्या. नाही तर मग सध्या आपल्या हातात मोबाईल आलाय. या मोबाईलने आपला हात बिघडून टाकला. सगळ्याकडे, माझ्याकडे मोबाईल, तुमच्याकडे मोबाईल, सगळ्याकडे. मी मोबाईल पाहू नका असं माझं मत नाही, मोबाईल वापरू नका असं माझं मत नाही, पण किती वेळ पाहता याला मात्र थोडं थांबवलं पाहिजे. तिसरीच्या मुलीला काय गरज आहे मोबाईलची? चौथीच्या पोराला काय गरज? 10वी पास झाल्यावर दे, 11वी पास झाल्यावर दे, 12वी पास झाल्यावर दे. त्याच्या आधी द्याल तर मग तुमचे पोरं बालपणातच तरुण होतील. बघा, मोठा धोका आहे बरं. सावधान. आपल्या मुलांना जरा मोबाईलपासून बाजूला ठेवा. व्यसन लागलंय महाराज, बोललं पाहिजे कोणतरी. हे काही काही पोरं जेवताना मोबाईल पाहतच नाहीत महाराज. तर खाली बायकोला राग आला, बिचारी कापसाला याचायला जायची. इकडं बघा, इकडं बघा. बायकोनं ताटच उचलून नेलं. चपाती कवानी संपली होती, हे ताटात आलं, मिळच नाही. त्या बायकोनं ताट उचलून नेले आणि मातीत हात घातला. का मातीचे 2-4 घास गेले आणि मग दाताला लागल्यावर मग कळालं ताट गेलं. इतका आधीन झालीत बघा माणूस. तुम्हाला पटणार नाही, पण मी बीडमध्ये गेवरायला राहिला. आमचा अक्षय आला. आमच्या गेवरात एक घटना घडली. एक नवरा असा मोबाईल पाहता पाहता दुसऱ्याच बाईच्या घरात गेला. माणूस लक्षातच नाही त्याचे. त्यांनी बेल वाजवली. बाईला वाटलं बेल वाजली म्हणजे आपलाच नवरा आहे. तिने दरवाजा उघडला. ती पण मोबाईलच खेळत होती. ती आपली मैत्रिणीला 300 रुपये उरले, बचत गटाचे 200 उरले, माहिती सोडत होती. तिला वाटलं आपल्या घरात कोण येणार, दुसरं नवराच. दरवाजा उघडला, तांब्या भरून दिल्यावर तिने वर पाहिलंच नाही हरी महाराज. तिला वाटलं आपलंच नवरा. तांब्या आल्यावर याला वाटलं आपलंच घरी. हा बी सोप्यावर बसला, याला मिळ नाही, तिला मिळ नाही. दोघं मोबाईल खेळत होते. आता गंमत आहे ऐका, तेवढ्यात तिचा ओरिजिनल नवरा आला घरात. इकडं बघा आंधरुडकर. आता जे ओरिजिनल आलतं का ते पण मोबाईलच खेळत. त्याला वाटलं दुसरी जोडी बसलेली आहे, निघालं बाहेर. अरे तुझं घर आहे येड्या, हसण्यासाठी नाही शिकण्यासाठी आहे. नका. सावधान. आपल्या पोरांना थोडंसं हातापासून वाचवा. कीर्तन, किंग, टायगर, वजीर, बाबा, हिरा, गोवा, पृष्ठवाल, गोल्ड फ्लॅग, क्लासिक, उडन गरम, पनामा. तुम्ही म्हणताल तुम्हाला कसं काय माहिती, मी हानीत बिनीत नाही. या पुढ्याच्या हातात तुमच्या पोराचे हात देऊ नका. मोबाईलच्या हातात तुमच्या पोराचे हात देऊ नका. द्यायचा असेल तर ज्ञानेश्वरीच्या हातात द्या. भगवान बाबा आहेत, यांना तुम्ही राष्ट्रसंत का म्हणता? का बरं गावागावात सप्ताह आहे? मुंबईला सध्या 100 सप्ते चालू आहेत भगवान बाबांची. 100. एवढं भगवान बाबांचं जय जयकार आहे. महाराष्ट्रात सगळ्यात जास्त सप्ते कोणत्या संतांचे होतात? भगवान बाबांचे होतात. एवढे राष्ट्रसंत का? आणि नुसते वंजारी समाजाचे नाहीत, ते सगळ्याचे बरं का, सगळ्या समाजाचे. वाहेगाव अंमला नावाचं गाव आहे गेवराई तालुक्यात. एकही गावामध्ये घर वंजारी समाजाचं नाही. तरी 50 वर्षापासून गावकरी भगवान बाबांचा सप्ताह करतात. का करतात? तुम्ही टाळी का वाजवली? त्याचं कारण भगवान बाबांचा सिंगल फोटो नाही. बघा ते फोटो आहे, हा सिंगल फोटो नाही. भगवान बाबांच्या समोर ज्ञानेश्वरी. एकच संत देशात ज्ञानोबारांच्या तुकोबारांच्या नंतर की स्वतः एकट्याचा फोटो काढलाच नाही. माझा काढायचा का? मग माझ्या ज्ञानेश्वरी बरोबर काढा.
याला म्हणायचं संत त्यांचा नाही, ज्ञानेश्वरीचा फोटो काढला. बैसोनी पाण्यावरी वाचिली ज्ञानेश्वरी, नारायणाचे कैवारी झाली कीर्ती चराचरी. आरती भगवान शांतीची शोभा. आरती भगवान भगवान पूर्ण आरती पाठ आहे माझी, कारण ते माझे गुरु आहेत. मी का सांगतो तुम्हाला, त्यांनी सगळ्यांना हे शिकवलं, ज्ञानेश्वरीच्या हातात हात द्या. माझं नाव झालंय ज्ञानेश्वरीमुळेच आहे. सज्जनाच्या हातात हात द्या बरं. जनाबाईच्या बापानं नामदेवरायच्या हातात हात दिला आंधोडकर, आणि बाप बिंदास्त गावाला निघून गेला. संध्याकाळचं भजन झालं, पाहिलं नामदेवरायने खाली तर कोणतरी मुलगी कोणाची अनाथ, बाप निघून गेला. आई लहानपणीच मरून गेली. राहणार कुठं तुमच्याकडं, झोपणार कुठं तुमच्याकडं, खाणार कुठं तुमच्याकडं. नामदेवरायने पोरगी घरी आणली. आता ऐका, नामदेवरायच्या घरात 14 माणसं होती. किती? 14. आणि 14 माणसाच्या घरात 15-20 जणाबाई गेली. पहाटच उठली, देवाला पाहायला थांबली होती बिभीषण महाराज. आंघोळ करून मंदिराकडे निघाली. तेवढ्यात आवाज आला, जना कुठं चाललीस? मंदिरात. अगं म्हटले, अगोदर दळण दळावं 14 माणसाचं, मग जावं. आसाराम महाराज 14 माणसाचं दळण भरलं जात्यामध्ये. सकाळी 5 वाजता दळायला लागली तर सकाळी 8ला दळण संपलं. पुन्हा निघाली. जना नुसतं दळण दळून चालत नाही, याचा स्वयंपाक करायचा. स्वयंपाक करायला लागली तर 11 वाजले. पुन्हा निघाली. जना भांडे धुवावे लागतात, 12 वाजले. जना धुणं धुवावं लागतं, 1 वाजला. जना संध्याकाळच्या स्वयंपाकाला गौऱ्या थापाव्या लागतात, 4 वाजले. जना संध्याकाळचं दळण आताच दळावं लागतं, 7 वाजले. जना संध्याकाळचा स्वयंपाक करावा लागतो, 9 वाजले. जना भांडे धुवावे लागतात, 11 वाजले. मंदिर बंद झालं. थांबली कशासाठी होती? देवाला पाहायला. थांबली कशासाठी होती? मंदिरात जायला. वेगळंच झालं. विठाला विठाला वेगळंच झालं. 14 माणसाचं दळण, 14 माणसाचा संसार पदरात पडला. कधी जाईल मंदिरात? काय केलं बघा, त्या जनाबाईनं दळण दळता दळता देवाचं भजन म्हणायला सुरुवात केली. लय गोड गायची. सुंदर माझे जाते ग फिरते भोवतुके, ओव्या गाव भोवतुके तू ये रे विठ्ठला. प्रपंच दळण दळिले पीठ म्या भरिले, सासू आणि सासरा हिरहा ओव्या गाव भंडारा तू ये रे बाल, ये रे विठ्ठला, ये रे बाल, ये रे बाल, ये रे बाल विठ्ठला, तू ये रे बाल विठ्ठला, ये रे बाल विठ्ठला, तू ये रे बाल विठ्ठला, ये रे बाल विठ्ठला, तू ये रे बाल विठ्ठला, ये रे बाल विठ्ठला, तू ये रे बाल विठ्ठला, ये रे बाल विठ्ठला. आवाज द्यायला लागले. दळताना भजन करायची, कांडताना भजन करायची, स्वयंपाक करताना भजन करायची. हे देवा, मला तुझ्याकडे यायला वेळ नाही, मला तुझ्याकडे यायला वेळ नाही. सारखं भजन करायचं. गौऱ्या थापताना भजन, कपडे धुताना भजन, सारखं भजन. मंदिरात जायला वेळ नाही. देवाला पाहायला थांबली होती माऊली, मंदिरात जाता येत नाही. शेवटी एवढं का म्हण पहाटच उठायची 3-4ला, झोपायला 12 वाजायची, उठायला 3, झोपायला 12, उठायला 3. परिणाम 3च तासाची झोप मिळाल्यामुळं जनाबाईच्या केसामध्ये वा झाल्या. वा
तुमच्याकडे काय म्हणतात? वाच म्हणतात ना, दुसरा शब्द नाही, बुवा नाही ना, बुवा वाच वाच उवा झाल्या उवा. आणि त्या जनाबाईच्या केसातल्या वाया का 3 तास जी झोपायची का त्याच्या अंगावर यायला लागले. झोप व्हाईना महाराज, ताप आला, ज्वर भरला आणि आता पांडुरंगाला काळजी पडली. आपला सिद्धांत आहे, मंदिरातला देव कसा घरी येतो लगेच कळेल, तात्काळ कळेल. मंदिरातला देव घरी येतो. विठ्ठलानं 2:30 वाजता रात्री वीट सोड 2:45 रुक्मिणीच्या महलात गेला. माझ्याकडे बघा, रुक्मिणीची बारीतली साडी नेसला, कपाळवर कुंकू लावलं आणि विठाबाई झाला. कारण वो मारायला बाई लागते, बाबाचं काम नाही. विठाबाई झाला. इकडे बघा, फार गोड कथा आहे. आणि ती जनाबाई 3ला उठायची ना, देव 3ला 10 मिनिटं असताना पोहोचला. तिची चूल पेटवली, गरम पाणी तयार केलं, जनाबाईला स्नानगृहात आणलं आणि त्या गरम पाण्यानं जनाबाईच्या केसावर पाणी घालून सगळे केस धुवून काढले. तरी काही वार राहिले. आपल्या इटला, पारगावला, भूमला 10च्या 4 पाणी येत, 10च्या 4. त्याच्यातले 2 तयार केले. जनाबाईच्या केसात फणी घातली आणि फणीनं केसातल्या वा बाजूला केलं. तरी अशा बारीक बारीक लिखा राहिले. लिखाच म्हणतात ना, जमलं जमलं. ते बघा, ती आजी असते लिखाली. आताच्या मुलीला नाही, ते आता मेडिकल शॅम्पू आलाय. आता कसे जेव्हा कामं नाही, तसं पूर्वीच्या आजीला काम असायचं. केसात वाज झाले, लिखा लिखा, फणी फेकून दिली. ऊ मारण्याची पद्धत आहे आपल्या देशात. आसाराम महाराज सावधान, ऊ मारायची बरं, जमली तरच उद्या पाकिटी. माझ्याकडे बघा, विश्वाच्या मालकानं लक्ष द्या, फणी फेकून दिली आणि आज उजव्या हाताचा अंगठा आहे ना, हा जनाबाईच्या केसात घातला. इकडे बघा, या अंगठ्याच्या नखानं एक एक ऊस बाजूला काढायचं. कोण? साखरे महाराज नाही. ज्याचं भजन चाललंय, ज्याच्यासाठी कीर्तन चाललंय, 23 वर्षापासून सप्ताह, तो विश्वाचा मालक. केसातून एक बाजूला काढायचा. चांगलं एकदा तिच्याकडे बघायचं, माझ्या जनाबाईच्या केसात जाते होय असं म्हणायचं. इकडे बघा, डाव्या हाताचा अंगठा असा तयार ठेवायचा, या नखावरची या नखानं या नखावरती मांडायचा आणि रागानं तिला असं वाह, वाजन वाजन जोरात वाजायचं. जमली जमली, ठेवता रोजन ठेवता आम्हाला ते घालून. साखरे महाराज नाही, आसाराम बुवा नाही, वैभव दादा नाही, मग ज्याचं कीर्तन चाललंय असा विश्वाचा मालक तिच्या केसातल्या वा मारतो. विश्वाचा मालक तिला दळू लागतो. विश्वाचा मालक झाड लोट करी जणी, केर भरी चक्र पाणी, तिचा केर भरतो. खूप प्रमाण आहेत महाराज. मला सांगा, मी तुम्हाला 10 मिनिटं झाले जनाबाई महाराजांची कथा सांगतो. एकाच प्रश्नाचं उत्तर द्या. जनाबाई मंदिरात गेली का मंदिरातला देव आलाय? वा वा, कोण आलंय? मंदिरातला देव आलाय. तसंच आहे महाराज, सगळ्या साधूचे चरित्र अशीच आहेत. शबरी माता अयोध्येला गेलीच ना, अयोध्येचा राम शबरीच्या झोपडीत आलाय. आपण रामायणात म्हणतो की नाही, आएंगे जब रघुराई आसन पे बिठाऊंगी, मीठे मीठे बेर शबरी माता नाही गेली अयोध्येत. अयोध्येचा राम शबरीच्या झोपडीत आलाय. माझ्याकडे बघा बरं, जनाबाई नाही गेली, देव तिच्या झोपडीवर आलाय, गोपाळपुरात आलाय, दळू लागलाय. तुकाराम महाराज भंडारा डोंगरावर गेले. ते बघा, आमच्या अण्णा बसले, गात्याचं पारायण करतात, सप्ते उभे केले. कल्पना करा, तुकोबा राय डोंगरावर गेले भंडाऱ्यावर,
नाचायला लागले. सारखं चिंतन करायची, सारखं नाचायची, नित्य भजन करायचे. सारखं भजन, नित्य भजन, सारखं. परिणाम आहे का? पायात घोंगरं बांधून तुकोबारा डोंगरावर नाचले. विश्वाचा मालक डोंगरावर आला. रामचंद्रावर तुकोबारांचं नाही मंदिर, देवाचं मंदिर. भंडाऱ्यावर देवाचं मंदिर आहे, गोरडेश्वरावर देवाचं मंदिर आहे. जिथं साधू गेलाय देव हजरच झाला. सिद्धांतच आहे. मागण्याची आस आहे मुखाकडे, चिंतेला रोकडे मनोर प्रमाणच. तुम्ही म्हणाला महाराज तुम्ही ज्यांचा अभंग घेतला ते नामदेव महाराज तर मंदिरातच. पुन्हा प्रश्न निर्माण झाला. बाकीच्या संतांच्या कथा माहिती आहेत, नामदेव महाराज मंदिरातच. त्यांचं कसं ऐका. प्रत्येक दिवशी नामदेव महाराज कीर्तन मंदिरात करायचे, पण एकादशीचं कीर्तन वाळवंटात करायचे. एकादशीला ज्ञानोबाराय टाळ घेऊन उभे असायचे. अभंगच आहे बरं का. काय ज्ञानोबारांनी लाह्या वाटल्या, एकच टाळी झाली आणि सगळे संत कीर्तनात उभे राहिले. एकच टाळी झाली, ज्ञानोबा माऊली तुकाराम, ज्ञानोबा माऊली तुकाराम, ज्ञानोबा माऊली तुकाराम, माऊली घेऊन आले बापूला. काय त्यांना कळून आलं तर काय करून माझा आवाज बसणार आहे म्हणून. बरं बापूनच तिथं अवघड झालं असतं. काय गोड चाल महाराज. एकची टाळी झाली चंद्रभागे वाळवंटी. नामदेवरायचं कीर्तन सुरू झालं. नामदेव कीर्तन करी पुढे नाची पांडुरंग. जनी म्हणे बोला ज्ञानदेवा भंग. कबीर महाराज, गोरोबा काका, चोकोबार सगळ्या समाजात टाळकरी उभे होते. नामदेवरायचं कीर्तन रंगलं आणि कीर्तनात देव नाचायला लागला. इतका नाचला, इतका नाचला. नाचता नाचता देवाचा पितांबरच गळाला. कबीर महाराजांनी सावध केलं, ओ देवा पितांबर गळाला. पितांबर बांधला आणि आज संधी सापडली देवाला. धावतच गेले. नामदेवरायचा हात धरला. नामदेवा अरे सगळ्या संतांकडे जाता येतं, पण तू माझ्या मंदिरातच. आज मी तुझ्या वाळवंटात आलोय, आज मी तुझ्या कीर्तनात आलोय. ए नामा एवढा चांगला सप्ताह केला. काय स्वागत, काय गोड सप्ताह, काय सुंदर नियोजन, काय गोड कीर्तनकार. वा
23 वर्ष झाले भगवान बाबांचा उत्सव. वा 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 वा, छान कार्यक्रम. वा हे नामा, एवढा कार्यक्रम कशासाठी, एवढं भजन कशासाठी, कशासाठी एवढे गायक, कशासाठी कीर्तन, कशामुळं? नामदेव महाराज म्हटले बरं झालं कडे देवा, तू आमच्यावर खुश झाला, आमच्या नियोजनावर खुश झाला, आमच्या भक्तीवर खुश झाला, आणि तू आमचा हात धरला आणि तू आमच्या दारात आला. म्हणून तुझ्या दारात आमचं एकच मागणं, अभंगाचं. नामदेवराय म्हटलं देवा एकच पाहिजे, हेची देवा पै मागत काय पाहिजे बोला. चरण सेवा खंडी तुमचे तेवढे पाय देऊन टाक. देव म्हटले नामा 500च्या जांभळ्या नोटा मागायच्या, हायवेला जमीन मागायची. सुरत हायवे चाललाय, चेन्नई सुरत, त्याला 10 चक्कर मागायची. काय मागितलं मला हे तू? माझे पाय. अरे विश्वाचा मालक प्रसन्न झाला आणि तुम्हाला पाय मागतो. नामदेव महाराज म्हटले देवा या जगातल्या सगळ्या गोष्टीची ताकद एका बाजूला आणि तुमच्या पायाची ताकद एका बाजूला, आम्हाला काही नको, तुमचे पाय देऊन टाक. नामदेवरायांनी पाय का मागितले ऐका. एका साधूच्या संसाराचा दगड झाला होता. त्या साधूचं नाव आहे गौतम ऋषी. त्यांनी बायकोला श्राप दिला दगड ऋषी, आणि त्यांच्या बायकोकडून झालं नव्हतं पाप, इंद्राकडून झालं होतं. इंद्रानं अस्तुभान नावाचं पातक केलं आणि गौतम ऋषीला श्राप दिला.
अहिल्या दगड होशी आणि त्यांची बायको दगड झाली. देवा, आणि तुम्ही राम नावाचा अवतार घेतला. आणि त्रेतायुगामध्ये जिथं दगड होऊन ती अहिल्या पडली होती तिथून जाण्याचा योग आला आणि तुमच्या पायाचा स्पर्श, नीट ऐका, त्या अहिल्या रूपी दगडाला झाला आणि दगडाची बाई झाली. जगात आतापर्यंत कोणाच्याच पायानं असं घडलं नाही, होणार पण नाही. किती पाय जन्माला आले, किती अवतार झाले, पण तुमचा पाय लागला आणि दगडाची बाई झाली. दगडाची बाई करण्याची ताकद तुमच्या पायात आहे, म्हणून आम्हाला चरण सेवा. विभीषण महाराज म्हणजे जुना अनिल कुंबळे. बरं, अशी फिरकी टाकतो, अवघड माणूस. असं बॉल पुढून जातो, 10 विकेट एकदाच घेतलं होतं अनिल कुंबळे. काय गोड चाल. बरं, हे नवीन सूर्यकुमार हे किती खेळू द्या तुम्ही, आणि जुने महाराज ऑलराऊंडर होते ते. वा, लय गोड. बरं का, ह्याची देवा पै मागत. देवा, दगडाची बाई अजून कोणत्याच पायानं झाली, म्हणून जगात तुमचे पाय श्रेष्ठ आहेत, आम्हाला तेवढंच द्या. चरण सेवा अखंडी. म्हटलं एवढं काय, अजून सांगतो. म्हटलं तुम्ही कितीही पाप केलं म्हणजे करू नका, तुमच्याकडून झालं तर ते पाप धुण्याची ताकद फक्त गंगेमध्ये. तुम्ही गोदावरीला गेलात, आता उद्या मकर संक्रांती आहे. आमच्याकडल्या सगळ्या बाया पैठणला जातात, गोदावरीचं स्नान करतात, गोदावरीला दिवा अर्पण करतात, आणि मकर संक्रांतीच्या दिवशी तिळगुळ घ्या, गोड गोड बोल. गावात काही भांडणं असतील तर विसरून जा, काय उद्याच्या दिवशी संकल्पच करा, तिळगुळ घ्या, गोड गोड बोल. आणि त्या गोदावरीचं स्नान केलं की तुमच्या जीवनातलं सगळं पाप निघून जाईल. बरं, मी सांगत नाही, वाचे म्हणता गंगा गंगा सकळ दोष जाती भंगा. नामदेवरायचा अभंग आहे. सकळही तीर्थे घडते एक वेळा, चंद्रभागा डोळा देखील या. ऐका, आंघोळ जर केली तुम्ही धूत पाप्याचा उगाणा, ती परम पवित्र गंगा जाणा. अनंत पाप्याचं पाप गंगा धुवून टाकते, ठेवतच नाही. एवढी पवित्र गंगा आहे की तुमच्या जीवनातलं पाप ठेवत नाही. बघा माझ्याकडं, देवा कितीही पाप केलं तर गंगा पाप ठेवत नाही. बरोबर आहे हो. ती गंगा तुमच्या पायातून जन्माला आहे. ती गंगा तुझी या चरणांगुष्टी जन्मली पावना.
तुमच्या पायातून तिचा जन्म झाला. चरणी जन्मली पै गंगा ओ भीमानी चंद्रभागा, तुझ्या चरणीच्या गंगा. तुमच्या पायातून गंगा जन्माला आली. गंगा जर एवढी पवित्र तर गंगेला जन्म देणारे तुमचे पाय किती पवित्र, म्हणून दुसरं देऊ नका. चरण सेवा अखंडी, तुमचे पाय देऊ नका. आणखीन एक कारण सांगतो. भजन करत दिंडी एक मंगळवेढ्याला गेली होती. आपल्या भूम परांड्याच्या पलीकडून सोलापूर जिल्हा लागतो आणि सोलापूर जिल्ह्यात मंगळवेढा नावाचं गाव. त्या मंगळवेढ्याला त्या काळात एक दिंडी मुक्कामाला थांबली आणि दिंडीमध्ये पूर्वी 1 तासाचं कीर्तन असायचं. आता नाही दिंड्या भजन करत, फार थोड्या दिंड्या आहेत. आता खातं जागा, पंक्ती वाढल्यामुळं भजन कमी होतं. सकाळी एक पंगत पाहिजे, संध्याकाळी पाहिजे, दुपारा बिन तिसरा बारा भजन होत नाही. खाल्लं की माणसाला आळस येतो. पूर्वी आम्ही दिंडीत चालायचो. वैकुंठवासी आमचे गुरुवर्य विठ्ठल बाबा घुले 58 नंबर दिंडी. सकाळी एकदा टाळ घेतला की संध्याकाळपर्यंत ठेवायचं असतं. अशा महात्म्यांच्या बरोबर भजन झालं. लई गोड महाराज. आणि त्या काळात ती दिंडी पोहोचली. कीर्तनकार कीर्तनात सांगायला लागला की विश्वाच्या मालका एवढं सुंदर कोणी नाही. आणि कीर्तन ऐकायला एक 16.5 वर्षाची मुलगी बसली होती. किती पोरींनो, किती 16.5. इतकी सुंदर होती दिसायला. सुकलेल्या कमळाच्या फुलाला हात लावला तर कमळ उमलायचं. पान जर खाल्लं तर तिच्या गळ्यातून दिसायचं. आपल्या बायकासारखी नाही डांबरी बेन कापडी, आपली नाही, मेकअप केलेली नाही, फॅरन लवली नाही. लावता तुम्ही? आता उद्या लई लावता. फॅरन लवली लावायची नाही. फॅरन लवली म्हणजे अमेरिकन बाईचा शेंबूड आहे. तुम्ही काय माझीच बायको लावते तर तुमचं काय नाही ऐकत नाही. ते मी लय सांगतो, किती लावती पण अजून गोरी नाही झाली. तशीच काळी काय नाही, इतकी काळी नाही, बरी आहे. ऐका काय फॅरन लवली कधी लावायची नाही. फॅरन लवलीने माणूस गोरा होत नाही. ते आमचे पोरं लावायला दाढीला गेले की लाव फॅरन. फॅरन लवली लावायची नाही. त्याच्यामध्ये गाईचं मांस आहे बरं का, गाईची चरबी आहे त्याच्यात. लावत जाऊ नका. तुम्ही कधीच गोरे होणार नाही. तुम्हाला गोरच व्हायचं, मी तुम्हाला उपाय सांगतो. गोरं व्हायचं तुम्हाला 2 किलो काजू आणा, 2 किलो बदाम आणा. अमावस्या पोटी ते रात्री भिजू घाला आणि सकाळी तोंड धुतल्यावर अमावस्या पोटी ऐका काही न खाता छटाक बदाम आणि छटाक काजू रोज जर तुम्ही खाल्ले तर तुमचा चेहरा गोरा झाल्याशिवाय राहणार. लोक काय म्हणतात माहिती का, काजू लय महागे, बदाम लय महागे. काजू बदाम स्वस्त आहे, फॅरन लवली महाग. 140 रुपयाला 30 ग्राम फॅरन लवली येते. किती? 140 रुपयाला. एका आठवड्यात 1 ट्यूब पुरत नाही. तुम्हाला कसं काय माहिती? बायको लावते मला माहिती. ऐका, कितीही सांगू द्या, ऐकत नाही. तुम्ही पण ऐकणार नाही मला माहिती, लावणारच. पण विनंती असेल, मेकअप करणारी मुलगी नव्हती. इतकी सुंदर ईश्वरानं तिला तेज दिलं होतं. पान खाल्लं तर गळ्यातून दिसायचं माऊली महाराज. आणि इतकी सुंदर सुकलेलं कमळ हातानं उमलायचं. इतकी आपली नाही, पायाती कावडाकडे चालली बिथाडाकडे असली नाही. एक डोळा एक नाके जर बी देखणं असलं. इतकी छान मुलगी कीर्तनाला बसली. आणि तिचं दुर्भाग्य असं होतं, बापू बिभीषण महाराज, हरी महाराज, असं रंबवा, वैभव दादा, तिचं दुर्भाग्य असं माऊली महाराज, तिला आई माहिती होती पण बाप माहिती नव्हती. म्हणजे वेश्येची मुलगी होती, जातच माहिती नव्हती. आणि ती पोरगी कीर्तन ऐकायला लागली. ऐका, नामदेवरायनी देवाचे पाय का मागितले, 1 वर्षभर ध्यानात ठेवा. आणि कीर्तनकार कीर्तनात सांगायला लागला, पांडुरंगा एवढं सुंदर कोणी नाही, सुंदर ते ध्यान उभे विठेवरी. दुसरं प्रमाण आलं, राजस कुमार. राजस सुकुमार मदनाचा पुतळा, राजस सुकुमार मदनाचा पुतळा, सुकुमार मदना मदना
इतका सुंदर राजस सुकुमार. तिसरं प्रमाण आलं पंढरपुरीचा निळा. खूप प्रमाण आली आणि पोरीला वाटलं बाई माझ्यापेक्षा सुंदर असेल. गर्व झाला होता ना. माणसाला गर्व होतो महाराज मी लय भारी. याचा आवाज बसला की मग सगळा खाक होतो महाराज. मी लय भारी काय नाही. गर्व झाला होता मुलीला. मी लय सुंदर मी लय भारी. आणि तिनं कीर्तनात ऐकलं देव लय सुंदर. आणि ती पोरगी देवाला पाहायला गेली. ऐका बारीला लागली पांडुरंग पाहिला तर तिला देव काळा दिसला. ती म्हटली बाई काय कीर्तनकार सांगत होता सुंदरण गोरान काय ते बापू गात होता राजस कुमारण चालन हात काळा आहे. म्हणून तिनं देवाच्या पायाला मस्तक नाही लावलं. नीट ऐका हे जे बोट आहे ना बोट असं आल्हाद म्हणलं. आमचा देव इतका सुंदर झाला कानोपात्रीचा गर्व जिरवण्यासाठी इतकी सुंदर मूर्ती झाली की कानोपात्रीचं सुंदर बोट देवाच्या पायावरती पडल्याबरोबर देवाच्या पायाला खड्डाच पडला. बाई माझ्या बोटानं खड्डा पडतो. त्या पोरीनं पायामध्ये घुंगर बांधले गळ्यात विना घेतला हातामध्ये चिपळ्या घेतल्या आणि सारखं मंदिरात नाचून पांडुरंगाचं भजन करायचे. तेवढंच का सारखं नाचायचे. माझ्या बोटाने खड्डा पडतो हा देव आहे ही मूर्ती देव आहे हा पांडुरंग आहे हा साक्षात देव आहे. सारखं नाचायची. पर मुलगी कोणाची वेश्येची. आई माहिती बाप माहिती नाही. सारखं भजन करायची. तिचं नाचणं तिचं दिसणं तिचं गाणं लोकांना आवडायला लागलं. लोक तिला पाहायला यायला लागले. उद्धव महाराजांचा आवाज विभीषण बॉनचा आवाज हरिभाऊचा आवाज आसाराम महाराजांचा पखवाज वैभव दादाचा तबला खालून लोक असे पाहतात ना. एक जणांना 500 बक्षीस दिले 500. मग अशी मी पाहिलं नाही असे डोक्यावर. मी त्यांच्याकडं कीर्तनाला गेल्यावर माझ्याकडले 5-5 हजार टाकतो त्यांच्या डोक्यावर. बरं का माणूसच तेवढा गुणी आहे ना. तेवढे गायक आहेत तेवढे अशी कला आपल्याला आवडते. इतके गोड ते पुरीचं भजन लोकांना आवडायला लागलं. पंढरपूरला गर्दी व्हायला लागली. लोक बाजूनी बघायची काय मुलगी नाचते काय मुलगी गाते काय मुलगी दिसते. एवढ्यावर थांबलं नाही. त्या काळात पंढरपूर कर्नाटक राज्याच्या ताब्यात होता आणि कर्नाटकचा राजा बिदरचा बादशाह कर वसुलीसाठी एक दिवस पंढरपूरला आला आणि त्यानं ती मुलगी नाचताना गाताना पाहिली. आणि त्या राजाने आदेश काढला या पोरीला आपल्या दरबारात नाचायला घेऊन या. आता किती अवघड झालं. नाचायचंय मंदिरात थांबायचंय देवाजवळ भजन करायचं देवाचं. पण राजा घेऊन जाणारे त्याच्या दरबारात. नामदेवरायांनी पाय का मागितले त्याचं कारण आहे ऐका. पोरीच्या कानावर आलं की मला राजा त्याच्या दरबारात घेऊन जाणार आहे. पोरगी पुढे पळायला लागली. पकडणारे मागे पोरगी पुढे पकडणारे मागे पोरगी पुढे पकडणारे मागे. देवाच्या पायापर्यंत आली. आपलं मस्तक देवाच्या पायावरती मांडलं आणि आपला प्राणच देवाला देऊन टाकला. देवाच्या पायावर मस्तक ठेवलं आणि प्राणच देवाला दिला. लोटणाऱ्यानं लोटलं तर प्रेतच खाली पडलं. बापरे कोण मुलगी आहे. मंदिरात नाचत नाही का ती मुलगी आहे. सगळे ब्राह्मण गोळा झाले. आता काय करायचं. एक ब्राह्मण म्हटलेला स्मशानात जाऊ. एक ब्राह्मण म्हटले वाळवंटात जाऊ. एक जण म्हटले असं करू. एक ब्राह्मण म्हटले असं काही करू नका. देवाच्या पायावर मुलीनं जीव दिलाय. गीते श्लोक आलाय अंतकालेची मामेव स्मरण मुक्त्वा कलेवरम या प्रयाती समद्भावम यास्ती नास्त्यत्र संशया. माझ्या पायावर जीव दिला देवाच्या. हिला मंदिरात ठेवा. शेजारी मी झोपतो आणि देव जे सांगेल ते करतो. पूर्वीच्या काळातल्या साधूला देव बोलायचं. भगवान बाबांना देव बोलायचं. वामन भाऊंना देव बोलायचं. नगद नारायण महाराजांना देव बोलायचं. हो जनाबाईला देव बोलायचा. नामदेवरायांच्या कीर्तनात नाचायचा. तुकोबारांच्या भजनात डुलायचा. ओरिजिनल होते. मधल्या गाभारात प्रेत ठेवलं. शेजारी ते अनंत नावाचे ब्राह्मण झोपले आणि रात्री 1 वाजता विठेवरच्या मालकानं त्या झोपलेल्या अनंताच्या स्वप्नामध्ये प्रवेश केला आणि सांगितलं अनंता या मुलीला मंदिराच्या बाहेर जाळू नका. हिला माझ्या मंदिरात उजव्या हाताला जाळा
उजव्या हाताला माती केली. ऐका, जिथं माती केली तिथं एक झाड उगवलं. 750 वर्ष झाले साखल दंडानं ते झाड पंढरीच्या पांडुरंगाच्या मंदिरात बांधून ठेवलेलं आहे. तुम्ही कोणी जरी देवाकडे गेला तर तुमचं पहिलं कपाळ कानोपात्रेच्या झाडाला लागतं आणि मग देवाच्या पायाला लागतं. आपण विचारू, देवा ओ पांडुरंगा, आम्ही तर तुमच्या वारीला येतो, आम्ही तर तुमचं भजन करतो, आम्हाला तुमचं दर्शन द्यायच्या ऐवजी त्या कानोपात्रेचं का देता? तिथं वेश्येची मुलगी आहे, बाप माहिती नाही, एवढ्या अपवित्र कुळातली आहे, तरी तिचं दर्शन का? नामदेवरायांनी विचारलं देवाला, देवा असं का? देव म्हटले, नामा शेवटच्या श्वासापर्यंत माझे पाय सोडले नाही, माझ्या पायावर पोरीनं जीव दिला, तिच्या एवढं मला कुणी आवडत नाही, म्हणून सगळ्यात पहिला मान तिला दिला, तिचं दर्शन आधी घ्या मग माझं घ्या. नामदेव महाराज म्हटले, मग देवा आजबच कारभार की नाही तुझा? ऐक ना, आम्ही तुझ्या दर्शनाला आणि ज्यानं तुझ्या पायावर मस्तक ठेवून प्राण दिला त्याचं दर्शन आम्हाला देतो. एक काम कर देवा, कशाला आम्हाला दुसरं देतो? चरण सेवा.